नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे झपाटलेली ती. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. माझी आजी साताऱ्यामधल्या एका खेड्यात राहायची. घटना ती तरुण असतानाची आहे. म्हणजे तिचं लग्न होऊन काही वर्ष झाली असतील आणि ती 8 महिन्यांची गरोदर होती तेव्हाची. त्या दिवशी आजोबांचा प्लॅन काही वेगळाच ठरला होता. ते तिला घेऊन सिनेमा बघायला जाणार होते. रात्रीचा शो होता. त्यांनी अगदी वेळेवर घरी सांगितलं. माझ्या पणजीला जेव्हा हे समजलं तेव्हा तिने साफ नकार दिला. अशा अवस्थेत रात्री अपरात्री असं बाहेर जाणं बरोबर नव्हतं. तिने त्यांना समजावायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांच्या आईचं काही ऐकलं नाही. त्यांच्याकडे त्या काळी सायकल होती. त्यावरच ते सिनेमा पाहायला जाणार होते. जवळपास 3 ते 4 किलोमीटरचे अंतर असेल. तिला घेऊन ते कसेबसे सिनेमागृहात येऊन पोहोचले. साधारण 2.5 तासात सिनेमा संपला आणि ते घरी यायला निघाले. ती सिनेमागृहाच्या बाहेर येऊन थांबली आणि ते तिथूनच काही अंतरावर ठेवलेली सायकल घ्यायला गेले. बराच उशीर झाला होता. कधी एकदा घरी पोहोचतो असं झालं होतं. आजोबा सायकल घेऊन येईपर्यंत आजी बाहेर येऊन त्यांची वाट बघत थांबली होती. सहज म्हणून ती तो परिसर निहाळत होती. तो भाग तिकटीचा होता, म्हणजे जिथे 3 रस्ते एकत्र येऊन मिळतात असा भाग. बरीच रात्र झाल्यामुळे परिसर एकदम शांत होता. तितक्यात तिचं लक्ष रस्त्याच्या एका कोपऱ्यात कडेला गेलं. तिथे कोणावरून तरी उतरवून टाकलेली भाकरी, त्यावर भात, कांदा, लिंबू, हळद, कुंकू असं ठेवलं होतं. जसेही तिच्या लक्षात आलं तसं तिने झटकन आपली नजर दुसरीकडे फिरवली. तितक्यात आजोबा सायकल घेऊन आले. तसे ते दोघेही घराच्या वाटेला लागली. ती त्यांना सांगत होती की बराच उशीर झालाय, आपण एवढ्या रात्री यायला नको होतं. सासूबाई पण म्हणत होत्या, पण तुम्ही काही अजिबात ऐकलं नाही. त्यावरती अगदी निर्धास्तपणे म्हणाले, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना. ती थोड्या अवघडलेल्या अवस्थेतच होती. ते म्हणाले, आपण थोडं अंतर इथून चालत जाऊ. तसे तिने होकारार्थी मान डोलावली. त्यांचं बोलणं चालू असतानाच तिने नकळत त्या रस्त्याच्या कडेला असलेला उतारा ओलांडला. ही गोष्ट दोघांच्याही लक्षात आली नाही. ती काही पावलेच पुढे चालत गेली आणि एकाएकी जागीच उभी राहिली. आजोबा नकळत पुढे चालत निघून गेले, पण त्यांना जसं लक्षात आलं तसं ते पुन्हा मागे आले आणि तिला विचारू लागले, काय ग, काय झालं, अशी अचानक का थांबलीस? पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. तशी ती एके जागी उभी राहून कुठेतरी शून्यात पाहत होती. तसे त्यांनी पुन्हा 2-3 वेळा विचारून पाहिलं, पण काहीच उत्तर मिळालं नाही. त्यांना कळेनासं झालं की ही अशी का वागतीये. तितक्यात त्यांच्या डोळ्याचे पातं लवतं लवतं तसं अचानक ती अतिशय जोरात धावत सुटली. आजोबांना काही क्षण काही समजलंच नाही. ते झटकन ओरडले, काय ग, काय झालं? ते लगेच सायकलवर बसून तिच्या मागे निघाले. पण ती इतक्या जोरात गेली की अंधारात नक्की कोणत्या दिशेला गेली हे कळलंच नाही. त्यांच्या मनात नको नको त्या शंका उत्पन्न होऊ लागल्या. आई म्हणत होती तर आईचं ऐकायला हवं होतं, पण मी हट्ट करून तिला घेऊन आलो. ते त्या विचारात पडले, हिला धड नीट चालताही येत नव्हतं आणि आता ही अशी कशी काय धावत सुटली, असा विचार ते करू लागले. त्यांनी बराच वेळ तिला त्या भागात शोधले, पण ती कुठेही दिसत नव्हती. ती ज्या दिशेने धावताना शेवटची दिसली होती तो रस्ता घराच्या दिशेने जात होता. त्यांनी घरी जाऊन कोणाला तरी मदतीसाठी घेऊन यायचा विचार केला, जेणेकरून तिला शोधता येईल. त्यांचा जीव कासावीस होत होता. ते लगबगीने घरी यायला निघाले आणि थोड्याच वेळात घरी येऊन पोहोचले आणि पाहतात तर काय, ती तिच्या सासूला म्हणजे पणजीला मारत होती. त्यांनी झटकन जाऊन तिला थांबवले आणि विचारलं की असं का वागत आहेस, काय झालंय, का मारतेस तिला? तसे ती बोलू लागली, पण तिचा आवाज ऐकून आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली. ती एका भरड्या आणि किळसवाण्या आवाजात बोलत होती, मी या म्हातारीला बोललो मला भूक लागली, जेवायला दे, तर थिरडी नाही म्हणते. माझी पणजी तिचं हे रूप पाहून प्रचंड घाबरली होती. त्यांना कळतही नव्हतं की एका बाईच्या तोंडून हा असा आवाज कसा काय येतोय. तिने स्वयंपाकघरात जाऊन
जे काही उरलेलं अन्न होतं ते एका ताटात वाढून आणून दिलं. तिनं ते ताट पुढ्यात घेऊन असं खायला सुरुवात केली की कित्येक आठवडे तिने काहीच खाल्लं नाहीये. बघता बघता ताटातलं जेवण सुद्धा तिनं संपवलं आणि अजून जेवणाची मागणी करू लागली. ते दोघंही तिची अवस्था फक्त पाहत होते. काय करावं आणि काय नाही त्यांना काहीच सुचत नव्हतं. सासूने तडक डाळ भात शिजत ठेवला, पण अजून काय पाहावे लागणार होते याची त्यांना कल्पनाही नव्हती. भात झाल्यावर गार होऊ न देता ती तशीच खाऊ लागली. अवघ्या काही मिनिटात तिने भातही संपवला आणि पुन्हा सांगू लागली की मला जेवायला द्या. त्यांनी पुन्हा डाळ भात शिजत ठेवला, पण तिला किंवा तिच्यात जे काही होतं त्याला भूक असह्य होत होती. ती उठली आणि भात शिजत असलेल्या भांड्यात हात घालून तसंच खाऊ लागली. माझी पणजी तिची ही अशी अवस्था पाहून रडू लागली. त्यांना खूपच काळजी वाटत होती. पोटात बाळ आणि हे हिचे असे एवढं गरम खाणं. एकच मार्ग होता. ती लगबगीने देवघरात गेली आणि देवाचा धावा करू लागली. तितक्यात तिला आठवलं की आजच शेजारचे कुटुंब शेगावला जाऊन आले आहे आणि त्यांनी तिथला प्रसाद दिलाय. पटकन तिने देव्हाऱ्यात ठेवलेला तो प्रसादाचा लाडू तिला खायला दिला. तसे ती हळूहळू शांत झाली. तिला जी कसली बाधा झाली होती त्यातून तिची सुखरूपपणे सुटका झाली आणि नंतर असा त्रास तिला पुन्हा कधीच झाला नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.